नागपुर में 13 वर्षीय छात्र ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। घटना लकड़गंज थाना क्षेत्र के आजम शाह चौक इलाके की है, जहां मृतक की पहचान हाशिर शाहनू शाह के रूप में हुई, जो कक्षा 7वीं का छात्र था। बताया जा रहा है कि 28 अप्रैल की सुबह करीब 7:30 बजे उसने अपने घर की दूसरी मंजिल पर दुपट्टे से फांसी लगा ली। परिजन तुरंत उसे मेयो अस्पताल लेकर पहुंचे, जहां डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। पुलिस ने पिता की शिकायत पर आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज किया है। फिलहाल आत्महत्या के कारणों का पता नहीं चल सका है। पुलिस हर पहलू से मामले की जांच में जुटी है और घटना के पीछे की असली वजह तलाशने की कोशिश कर रही है। इलाके में इस घटना के बाद शोक का माहौल है। 10:30च्या सुमारास पोलीस स्टेशनला मेयोवरून खबर मिळाली की एका 13 वर्षाचा मुलगा आहे, मायनर मुलगा, त्याने गळफास लावून आत्महत्या केलेली आहे आणि ते त्याला खेळता खेळता त्याच्या गळ्याला फास लागून झाल्याबाबतची माहिती त्याच्या वडील शाहीन रफिक शाह कालुशा मधीच्या मागे आजमशाह चौक याने दिल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रथमतः आम्ही जाऊ ते जे मयताची बॉडी तपासली, त्यामध्ये कुठल्याही इतर कोणत्या एक्सटर्नल कुठल्याही प्रकारच्या काही दिसून आले, इंजरीज वगैरे दिसून आले नाही। त्याच्यानंतर घटनास्थळी जाऊन आम्ही त्याची तपासणी केली असं तिथे जिथे ओढणी होती त्या ठिकाणी ओढणी कशी बांधली गेलेली होती किंवा काय त्या सगळ्या तपासणी करून त्या घटनास्थळ पंचनामा केलेला आहे। घरच्यांच्या म्हणण्यानुसार तो मुलगा जो आहे 13 वर्षाचा आहे आणि तो आई वडील बाजूच्या घरामध्ये राहतात आणि तो त्याच्या आजी आजोबा सोबत राहत असतो। चिटकूनच घर आहेत, लांब नाही आहेत, पण तो तिथे झोपत असतो आणि सकाळी 8च्या सुमारास त्यांच्या आजोबा किचन मध्ये होते आणि हा बाहेर खेळायला गेला असल्यामुळे त्यांनी लक्ष दिलं नाही आणि नंतर ज्यांनी बाहेर आल्यानंतर त्यांना त्या शिडीला वरती जाण्याच्या पहिल्या माळ्यावर जाण्याच्या शिडीला तो लटकल्याचं दिसून आला। त्याप्रमाणे त्यांनी काढून त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये जमा केलं, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं। सदर मुलाच्या सध्या तरी कुठल्या संशयाचा प्रकार दिसून येत नाहीये, तरी पण पोस्टमॉर्टम मध्ये डॉक्टरांनी मुलाचं वय लहान असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या केलेल्या आहेत। त्याची नख वगैरे सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत। त्याची तपासणी होऊन त्याच्यामध्ये काही इतर काही गोष्टी निष्पन्न झाल्यानंतर पुढील तपास करणार आहोत।